आपण या ठिकाणी मागील 18 एप्रिल पासून 20 एप्रिल पासून योग नृत्य सरावाला सुरुवात केलेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला शिकवणारे जे योगगुरु होते त्यांचा अनुभवातून जे काही आपल्याला ज्ञान मिळालं त्याची एक परतफेड म्हणून गुरुचा सन्मान करायचा असतो. आपण गुरुपौर्णिमेला आपले सर्वांचे कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे आपण आज सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आवर्जून मोठ्या संख्येने आमचे सर्व बंधू आणि भगिनी उपस्थित झालेले आहेत. याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आम्ही निमंत्रित आमचे सर्व पाहुणे मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. जे आमचे योग गुरु आहेत ते उपस्थित झालेले आहे आणि बर्थडे पण आहे. तर आमचे सर्वांचं प्रेरणास्थान योग साधनेमध्ये आम्ही ज्यांच्यापासून प्रेरणा घेतो असे आमचे ज्येष्ठ योग गुरु आमचे आदरणीय डॉक्टर प्रकाशजी ढगे सर 67 वर्षाच्या वयामध्ये देखील सकाळी पासून आपल्या सर्वांकरिता मेहनत घेऊन ते या ठिकाणी येतात. सर्वांना प्रशिक्षणाचे धडे देतात. ज्या ठिकाणी आपलं काही चुकलं त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात असे आमचे योग गुरु सन्माननीय डॉक्टर प्रकाशजी ढगे सर यांचं स्वागत आपण शाल श्रीफळ आणि एक छोटस रोपटं देऊन करत आहोत. तर याकरिता मी आमच्या योग परिवाराचे आराधनानगर योग नृत्य परिवाराचे ज्येष्ठ आमचे निनावे काकाजी या निनावे काकाजी या रेड्डीजी या रेड्डीजी ढगे सरांपासून सर्वजण आपण प्रेरणा घेऊन हे जे समाजसेवेचं व्रत जे आहे हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण देखील सर्वजण करीत आहोत. कारण संतांचं वचन आहे जे जे आपणास ठावे ते ते सर्वांना द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकल जण. बोलून त्याबरोबर सुधरवतात. प्रशिक्षणार्थाला रागे येणार नाही तो उद्या अपसेंट राहणार नाही याची देखील काळजी घेतात आणि दुरुस्ती देखील करतात. हे त्यांचे हे कौशल्य जे आहे हे आम्हाला अतिशय चांगलं असं आवडलेलं आहे. तर त्यानंतर आमचं एकदम काय म्हणता येईल आपल्याला परफेक्ट मॅन आमचे वाघमारे सर या तर असे आमचे आदरणीय वाघमारे सर प्रत्येक ऍक्टिव्हिटी आमच्याकडून योग्य रीतीने करून घेण्याकरता यांचा कटाक्ष असतो आणि याकरिता आम्ही यांचं स्वागत करण्याकरता आमचे निमजे दादा आणि दयारामजी सहारे सर या दयारामजी सहारे ज्येष्ठ बांधव आणि आमचे निमजी भाऊ या ना. वाघमारे सरांचे बुलंद असे इरादे आहेत आणि सर्वांकडून परफेक्टनेस करून घेण्याकरिता वाघमारे सर कटाक्षाने नियमाचं जे आहे पालन करायला सर्वांना लावतात आणि योग्य नियमाने जर समजा आपण योग साधना जर केली तर नक्कीच बॉडीवर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद वाघमारे सर. असे आम्हाला लागले योग शिक्षक श्री वाघमारे. शीघ्र कवी आहेत आपला त्यांच्यामध्ये बघा कवी जो देख ना सके सूरज वो भी देख लेता है कवी, जो नहीं देखता कोई वो भी देख लेता है कवी. आमचे आदरणीय त्यानंतर बघा आमच्या कालच बर्थडे झाला मॅडमचा शिल्पाताई. आम्ही खूप मिस केलं हो. आम्हाला दुहेरी शुभेच्छा द्यायच्या. आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित यांची टर्न जर आपल्याकडे राहिली असती तर आपल्याला टाळ्या वाजवायला मिळाल्या असत्या आणि तशी नका होईना. बी लेटेड हॅपी बर्थडे टू शिल्पाताई. जोरदार टाळ्या होऊ जाऊन द्या शिल्पाताई. सगळ्यांचं प्रेम मला मिळालं. तर शिल्पाताई देखील त्यांच्या कार्यामध्ये परफेक्ट आहेत. वेळात वेळ काढून त्यांच्या बिझी शेड्यूल मधून त्या आपल्या सर्वांना वेळ देतात आणि अतिशय न चुकता अचूक असे ऍक्शन त्यांचे असतात.
आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकण्यासारख्या आहेत अशा आमच्या शिल्पाताई यांचं स्वागत करण्याकरिता आमच्या आशाताई कावळे मॅडम आणि सुनंदाताई लोडे मॅडम या आशाताई कावळे मॅडम आणि काय होईल जाऊन त्या नेहाताई इठार मॅडम देखील आहेत जुळलेल्या आपल्याला किरण दादा म्हणून आम्हा सर्वांना जवळचे आहेत किरण दादा केवळ तर यांचं हा, बरोबर सर्व या ठिकाणी त्याचप्रमाणे आमचे वैभवनगर ग्रुपमधून वैभवनगर योग नृत्य समूहाचे आमचे कोसारे महाराज या ठिकाणी आलेले आहे याजी कोसारे महाराज आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांना प्रसिद्धी प्रमुख आहेत आपल्या दोन्ही ग्रुपचे म्हणता येईल यांचं स्वागत करण्याकरिता मी बोलवतो या ठिकाणी आमचे राजू वाटकर भाऊ या राजू भाऊ वाटकर प्रत्येक ड्रायव्हर जसे दोन असतात एक्स्ट्रा ड्रायव्हर आमच्याकडे राजूभाऊ वाटकर का त्यांचं काम करतात कोणी जर समजा गैरहजर आली किंवा पाऊस पाणी आला तर राजूभाऊ वाटकर आमची प्रशिक्षणाची भूमिका प्रशिक्षकाची भूमिका चांगल्या प्रकारे बजावतात आणि आमच्या कोसारे महाराजांचं स्वागत करीत आहेत त्यानंतर आमचे बंधू रेफाडे सर या रेफाडे सर कॅशियर आहेत म्हणतात बघा अच्छा हा तर रेफाडे सर देखील वैभवनगर वरून आलेले आहेत आणि त्यांनी देखील वैभवनगर मध्ये अतिशय उल्लेखनीय असं कार्य आहे आमचे खंडाळे साहेब यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो या खंडाळे साहेब या हा खंडाळे सर त्यानंतर आमचे खेडीकर सर या डाव्या वाजवण्याकरिता गंजीशी करू नका खेडेकर सरांचं स्वागत करण्याकरिता मी तेलराणे साहेबांना बोलवतो आमचे तेलराणे साहेब त्यांचं स्वागत करतील खेडेकर सरांचं हा काय होऊ जाऊन द्या आणि ज्यांनी समजा इथे आम्हाला हा नखाते मॅडम हा नखाते मॅडम अकाउंटंट आहे नखाते मॅडम यांचं स्वागत करण्याकरिता आमचे गिरट करता येईल या हा गिरट करता येईल तर वैभवनगर परिवारामधून देखील सर्व लोक सदस्य आमचे योग गुरु सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व जे फुलं आहेत आपण याचे रोपटं जे आहे जे गेलेले त्याचं मोठ्या रोपट्यामध्ये रूपांतर होईल अशी आम्ही आशा करतो हो आणि आमचे पवन दादा आहे ज्यांनी इथं आम्हाला म्हणजे विशेष लाभ दिला पवन दादा या पवन दादाचं स्वागत करण्याकरता आमचे ढोले साहेब आहेत या हो ढोले साहेब या ढोले साहेब हा हा तर ढोले दादा अतिशय शेवटी तरी काय होईना येते सर हेमंतजी तिथर मारे सर या हास्याचा आनंद घ्यावा आणि यानंतर वडाखाली आहे 2 मिनिट आमचे वाघमारे सर आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो तुम्ही सगळेजण नाश्ता करा मी तोपर्यंत 2 मिनिटं बोलतो तुमच्यासोबत तुम्ही ऐकून राहिले सगळेजण तिकडे नाश्तावाले ऐकून राहिले हो मॅडम सगळ्याला ऐकायला येऊन राहिलं नाही ओके तुम्ही नाश्ता करा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज तुम्ही सगळ्यांनी आराधनानगर योग नृत्य परिवार सगळ्यांनी माझं स्वागत केलं. गुरुपौर्णिमेनिमित्त एक काय म्हणतात गुरु दक्षिणासारखं काम झालं. गुरु दक्षिणा तर हे तर एक महत्वाचं कारण असते, पण तुम्हाला आता सांगणं असं आहे सरांनी तर एवढी तारीफ केली त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही. तुम्हाला सांगणं म्हणजे एवढं आहे की आपण आता जसं मिळून मिसळून परिवारासारखं ढगे सर ढगे मॅडमने एक ग्रुप तयार केलेला आहे. सगळे मिळून आता योग्यशीर चालू आहे आपलं आणि असाच पूर्ववत चालू ठेवावं या सगळ्या गोष्टी सगळ्यांचं इच्छा आहे आणि सगळे चालू ठेवणार हे सगळ्यांची इच्छा पाहिजे. सगळ्यांनी मिळून मिसळून केलं तर बेस्ट राहते. आणि कुठेतरी शाळेला हेडमास्टरची आवश्यकता असते, लक्षात ठेवाल सर. हेडमास्टर नसेल तर शाळेत पूर्ण बिखरली जाते. मी कुठेतरी गालबोट लावण्याची तयारी करत नाही आणि करू देणार नाही, कारण मला पॉलिटिक्स जमत नाही. मी राजनीतिक नाही, मी फक्त योग नृत्य घेणार आहे, फक्त योग नृत्यासाठी येणार आहे. पण तुम्ही पण सगळे सहाय्य करा आणि एकाला कुठेतरी एक आधारस्तंभ द्यायचा. या निमित्तानं आपण ढगे सरांना मी पण प्रत्येक वेळेस विचार विमर्श करूनच कोणत्याही गोष्टी करतो.
सर वर सर लक्षात ठेवा सर, म्हणजे एक कोणीतरी स्थायित्व पाहिजे की आपण मेसेज टाकला तर तो मेसेजला फॉलो करण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे ग्रुपमध्ये. चला कोणाचं येणं जमत नाही काही नाही ते ओके ठीक आहे, पण कोणत्या याला वेळेला आपण पाणी चालू असला त्यावेळेस थोडस नाही केलं तर बेस्टच आहे. रोज रोज आपण अगर डान्स करतो तर थोडस पायाला आराम पण पाहिजे सर, लक्षात ठेवा. आपण 1 तास करतो समजायचा, पण एक हप्त्यातून एखाद दिवस राहिलं तर काही फरक नाही पडत. म्हणून तुम्हाला एवढंच सांगणं आहे की हेडमास्टर शाळेचं राहू द्या आणि यांच्याचकडे सूत्र राहणार आपले हे 100% राहणार. किंवा कोणते वैभवनगर असेल, आराधनानगर असेल, फक्त ढगे सर ढगे मॅडम. मी ढगे सरांना एवढं म्हटलं की समोर चालून इलेक्शन आहे, इलेक्शन मध्ये बीजेपी वाले काँग्रेसवाले हे काही ना काही प्रॉब्लेम्स करणार, कुठे ना कुठे कानं भरणार, तेव्हा आपल्याला ग्रुप वाईज काही काम करायचं नाही, कोणत्या नेत्याला इथं बोलवायचं नाही, कोणाला भाषण द्यायला लावायचं नाही सर, लक्षात ठेवा. हा, राजनीतिक कोणतेही कारण इथं आलं नाही पाहिजे, जाती धर्माचं कंडिशन्स आलं नाही पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, मी RSS मध्येही काम केलेलं आहे, बीजेपी मध्येही काम केलं आहे, काँग्रेसमध्येही काम केलेलं आहे, पण मी राजनीतिक नाही, मी जनरल माणूस आहे. मी फक्त व्यायाम घेणार, कोणतेही कार्यक्रम असेल तर मी व्यायाम पहिले घेणार, त्याच्यानंतर बाकीचं तुमचं जे काही तुम्हाला करायचं आहे प्रोग्राम सगळ्या गोष्टी. चाहे इथून टूर काढला तरी पण व्यायाम घेणार. मागे आपला कार्यक्रम झाला योग दिनाचा तरी पण व्यायाम घेतला. मी सरांना सांगितलं मला तुमचा कोणताही कार्यक्रम असेल पहिले व्यायाम घेणार. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, एक सिच्युएशन, एकच माणूस, एकच सिच्युएशन राहणार आहे. जे काही आरोप जे काही आपलं फॉलोअप करणार आहे आपण त्या सरांच्या निमित्तानं आपण मिळून मिसळून बैठक घेऊन हे सगळ्या गोष्टी करणार आहे. म्हणून एक सर लक्षात ठेवा, म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा कोणी राग मानू नका कोणत्याही गोष्टीला, पण हे यांच्या हाती राहणार आहे, फॉलोअप आपल्याला करायचं आहे बस. मी पण त्यांच्या अधीनच फॉलोअप करतो, मी स्वतःच्या बेसिकवर कोणतेही काम करत नाही, कारण यांनीच मला आणलेला आहे, एवढा मोठा ग्रुप दिलेला आहे हे यांच्यामुळे, त्याच्यामुळे यांचंच आपलं समोर राहणार. चला थँक्यू. हा, अजून जन्माष्टमीचा आपण मिळून कार्यक्रम करणार आहे, वैभवनगर आणि आराधनानगर दोघं मिळून करणार आहे दोन्ही ग्रुप. तेच जन्माष्टमीचं सर जे असते गोचूळ गाळा दहीहंडी ते आपण सगळं मिळून मिसळून बैठक घेऊन सर आपण करणार आहे, पण मिळून करणार, मिळून एक वेगळं लुक असतं सगळ्यांचं एक वेगळं. पण तुम्हाला सांगतो की कोणा आता इथे समोरच्या येणाऱ्या काळामध्ये बहुत प्रॉब्लेम्स होणार आहे. प्रॉब्लेम्स म्हणजे इलेक्शन आहे, इलेक्शन मध्ये कानामध्ये फुकलं जातं, हे भाऊ पाहिजो का, एवढा मोठा ग्रुप आहे थोडा आमच्याकडे पाहिजो, ह्या सगळ्या गोष्टी असून दूर राहा. आणि इथं कोणत्याही गोष्टी राजनीतिक येऊ नका द्या, कारण मी 3 किलोमीटर तुमच्यासाठी येतो, 3 किलोमीटर तुमच्यासाठी येतो आणि माझं काही प्रलोभन नाही. मला फक्त एवढं चांगलं वाटतं, जसं आता मॅडमनं म्हटलं का माझं बीपी गेलं, मुलीकडे गेलं नाही तिकडे बीपी झालं, नाही इकडे आल्यावर बीपी गेलं. तर हे मला चांगलं वाटते. आपल्या सरांनी म्हटलं 10% पासून 90% पर्यंत फायदा आहे आपल्याला. उजवले सरांनी म्हटलं त्या दिवशी, मी ऐकतो बरं तुमचं भाषण वगैरे सगळं. मी लहान म्हणतच नाही, पण एक गुरु म्हणून आपण विचार करायला हवा असतो. आपण गुरु शोधत असताना आपल्याला तो काही मार्गदर्शन करतो का, दिशा देतो काय, की फक्त दिखावा करतोय, प्रदर्शन करतोय, हा विचार करायला हवा. आपण पाहतो आहे बरेच गुरु झाले समाजामध्ये, पण त्यातून कधीतरी बर्बादी पण तरी लक्षात येतो. आपण आसाराम बघितला, राम रहीम बघितलं, आपल्याला कळतं, आपल्याला विवेक बुद्धी आहे, परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. खरं आणि खोटं, चूक आणि बरोबर, वाईट आणि योग्य या गोष्टीची आपल्याला प्रत्येकाला जाणीव असते, कळत असतं, आणि त्या जाणीवेतून आपल्याला आपला गुरु शोधायचा असतो. वेळ आली तर गुरु नसला तरी चालेल, परंतु गुरु शोधत असताना विवेकाला जाणीव करून द्या, अन्यथा आपली बर्बादी सुद्धा त्यातून होत असते. आज मी उमरेडचा आहे, एक उमरेडचं छोटंसं उदाहरण आहे. एक बालक जेव्हा तयार आला, जन्माला म्हणजे नंतर आला, जन्मातून म्हणजे आईच्या पुढून नाही, अशा अवस्थेमध्ये सगळीकडून त्याला तारीफ, त्याची पूजा अर्चा, मोठमोठे अधिकारी वर्ग वगैरे यायला लागले. पण एक दिवस काय झालं की एक देवळा त्यांच्या दरबारात आला, तो सरळ चप्पल घालून आला भावाच्या दरबारामध्ये, आणि अशा अवस्थेमध्ये बाबाचा माथा ठणकला, आणि बाबांनी माथा ठणकल्यामुळे बाबा ओरडले, त्याचे चेले चपाटे पण त्याच्यावर खावले आणि त्याचा विस्तार झाला. आणि त्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये गेला तेवढा, आणि पोलिसांनी बाबाला पकडले. त्याच्या भोवताल जे अधिकारी जे लोक होते त्यांनी एक पोथी तयार केली होती, जी माझ्या कार्यालयामध्ये सुद्धा होते लोक होते, थोडे तंदीवाले होते, ठाकरे,
त्या ठिकाणी एक विखार होता, अशा लोकांनी पोथी तयार केलेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा बाबाला पकडलं तेव्हा ते मात्र त्यांनी पोथी जाहीर केली नाही म्हणून ते वाचले. म्हणजे माझं हे सांगणं आहे की पोथी केली की पोथी आहे म्हणून बाबा योग्य आहे असं नाही. आपल्याला विवेकाला विचार करायचा आहे की आपल्याला आपला मार्गदर्शक कोण आहे, आपल्या पाठीशी कोण आहे असा विचार करायचा. त्यामध्ये विशेषतः सांगायचं म्हणजे मोठे महापुरुष जे आहेत, महापुरुष संत आहेत, ज्ञानेश्वर आहे, गाडगे आहे, तुकाराम आहे, असे असाही ठेवून गेले. सावित्रीबाईचं आपण जर ध्येय धोरण ठेवलं तर आपल्याला मदतीला आपण एखाद्या प्रसंगी जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण मदतीला धावू शकतो. म्हणजेच अशा महापुरुषांचं सुद्धा, महासंतांचं सुद्धा मार्गदर्शन आणि त्यांना गुरु करणं